मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं संजय निरुपम यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाली आहे। पण मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या पाठोपाठ मनसे अंधेरी विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी सुद्धा निरुपमांच्या नावाला विरोध दर्शवलाय। शालिनी ठाकरेंनी निरुपमांना महाराष्ट्रद्रोही असं संबोधून त्यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर निरुपम यांनी आपण महाराष्ट्राचे जावई असल्याचं सांगत आपलं महाराष्ट्रावरती विशेष प्रेम असल्याचंही वक्तव्य केलं। त्यावर संजय निरुपम सत्तेचे लोभी आहेत अशी टीका मनीष धुरींनी केली। निरुपम यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी सुद्धा धुरी यांची आहे। संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभेतनं उमेदवारी जाहीर होणार तेव्हा सर्वप्रथम मी त्याला विरोध केला होता। त्याचं कारण असं आहे की जेव्हा मनसेनी महाराष्ट्रातील मराठी तरुणींसाठी लढा दिला त्यावेळी सगळ्या लढ्यांमध्ये आडवा येणारा व सत्तेचा लोभी असणारा हा स्वार्थी जावई त्यावेळेला मनसैनिकांवर अत्याचार करायचा व खूप त्रास द्यायचा। तर अशा जावयाने जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत त्याची सासरवाडी त्याला आठवण येणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।